नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आजचा जो विषय आहे तो खूप जबरदस्त आणि मॅजिक आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपलंच शरीर आपलेच आजार बरे करतं, फक्त या 3 गोष्टी करा. तर या 3 गोष्टी काय आहेत आपण हे आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, जबरदस्त व्हिडिओ होणार आहे, तर शेवटपर्यंत पहा. आता बघा, ज्यावेळी माणसाला जन्माला घातले परमेश्वराने, त्यावेळी पाणी, हवा, अन्न आणि हिलिंग म्हणजे बरं करण्याची ताकद ही परमेश्वराने त्याच्यात सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून दिल्या. तुम्ही बघा, मागील एक 50-100 वर्षापूर्वीचा, त्यावेळी काही सायन्सची एवढी काही टेक्नॉलॉजी नव्हती किंवा काही हॉस्पिटल नव्हते किंवा काही अशा काही सुविधा नव्हत्या. तर अजून सुद्धा काही लोक तुम्हाला अशी खेड्यात सापडतील की ज्यांना ताप आलाय आणि ते अजूनपर्यंत दवाखान्यात गेले नाही, किंवा सर्दी झाली किंवा कुठला आजार झालाय. काही बऱ्याच लोकांना तर मरेपर्यंत, शेवटपर्यंत सुद्धा कळत नाही की त्यांना कुठल्या पद्धतीचा आजार झालाय का. तर हे कशामुळे होतं, आज आपण ते मेन पाहणार आहे की ह्या गोष्टी कशामुळे घडतात. आणि आत्ताची जी पिढी आहे आपली, आत्ता 2025, याच्यामध्ये लोक धाकधुकीच्या जीवनात का एकदम मरतात किंवा का त्यांना हे आजार होतात, कारण ते ह्या गोष्टींचा वापर करत नाही. तर ह्या खूप सोप्या गोष्टी आहे मित्रांनो. पहिले जे आहे ते आपण पाहूया, माइंड हिलिंग. माइंड हिलिंग म्हणजे काय, की समजा एखाद्या व्यक्तीचं हाड मोडलेलं आहे, तर त्याला औषध वगैरे तर दिलं जातं डॉक्टरांकडून, सोबत एक प्लास्टर लावलं जातं हाताला. पण बघा, आता ते प्लास्टर लावलं जातं त्यावेळेस बॉडी काय करते, बॉडी ते पूर्ण हाड जोडते. म्हणजे बघा किती मिरॅकल पॉवर आहे, जबरदस्त पॉवर आहे, एकदम नॅचरल प्रोसिजर आहे. अजून सुद्धा तुम्ही खेडेगावामध्ये बघा, गोळ्या औषधं न देता फक्त बांबूच्या काठ्या आणि पट्ट्याने ते बांधतात आणि आपोआप शरीर नॅचरली ते हाडं जुळवतं. म्हणजे एवढी ताकद परमेश्वराने आपल्या माइंड हिलिंग मध्ये दिलेली आहे, आपल्या विल पॉवर मध्ये दिलेली आहे. तर ही जबरदस्त प्रोसिजर आहे मित्रांनो. आता बऱ्याच लोकांच्या बाबतीत काय होतं की त्यांचा विश्वास असतो की मला जर काही झालं समजा, तर मी ह्या देवाला गेलो, इथं पाया पडलो, किंवा ह्या डॉक्टरांचा मला गुण येतो, त्यांच्या गोळ्या घेतल्या, तर अशा वेळी काय होतं की त्यांच्या त्या बिलीफमुळे, जी ब्लाइंडली फेथ असतो, त्याच्यामुळे काय होतं की ते औषधं सुद्धा डबल पद्धतीने काम करतात आणि तो रिकवर व्हायला सुरुवात होतो. आणि काहींची श्रद्धा असते की मी ह्या देवाला गेलो, तिथे तिथे गेलो, तर त्यांची ती पॉवर त्या ठिकाणी जबरदस्त क्रिएट होते आणि त्यालाच म्हणतात माइंड हिलिंग मधून ते तयार होतात. आता दुसरं एक आहे मित्रांनो, हायपोकॉन्ड्रिया. आता हायपोकॉन्ड्रिया मध्ये काय होतं की इथे एखाद्याला जर हार्ट अटॅक येताना एखाद्याने पाहिलं, त्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी की आपल्या सुद्धा इथं थोडंफार दुखतंय, असं होतंय, तसं होतंय, हे होतंय, ते होतंय. बऱ्याच काळ जर पेशंट हा हायपोमध्ये राहिला तर त्यावेळी त्याच्या शरीरात पूर्ण ते सिक्रेशन होतं केमिकलचं. मेंदू तशाच त्या ठिकाणी सूचना देतो आणि तो रोगी नसताना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन जातो आणि पुढे त्याला हे आजार भोगावे लागतात. म्हणजे हे हायपोकॉन्ड्रिया. आता दुसरं कसं आहे मित्रांनो, या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे हॅपीनेस. आता बरीच लोक काय होतं की उदास राहतात, नर्वस राहतात, सतत टेन्शन मध्ये राहतात. तर त्यांना हे सगळं, यांच्या जो रुटीन आहे, दिवसाचं रुटीन आहे, त्याच्या पद्धतीने चालल्यामुळे त्यांना हे आजार घडत असतात. मग त्यावेळेस डॉक्टर काय सांगतात त्यांना की तुम्ही तुमच्या पद्धतीने हॅपीनेसली राहा. तर ज्यावेळी हा पेशंट काय करतो, हॅपीनेसली राहायला सुरुवात करतो, त्यावेळी काय होतं, त्याच्यात जी हिलिंग पॉवर तयार होते, नॅचरली हिलिंग पॉवर. मग त्याच्यामध्ये काय होतं, शरीर परमेश्वराने असे 5 आपल्याकडं हे दिलेले हार्मोन्स, जे शरीरामध्ये सिक्रेशन होतं त्याचं. डोपामिन असेल, ऑक्सिटोसिन असेल, असे बरेच 4-5 आहेत. ते एकाच वेळी सिक्रेट होतं. ज्यावेळी आपण मनापासून हसतो किंवा बेंबीच्या देठापासून हसतो, त्यावेळेस ते जे हास्य असतं आणि ती जी खुशी असती, ते तुमची पूर्ण शरीरातली अँझायटी भरून काढते किंवा तुमचे सर्व आजार वगैरे पूर्ण हील करून टाकते. म्हणजे एकदम बरे करून टाकते. एकदम नॅचरल हिलिंग सिस्टम आहे ती. त्याच्यासाठी मित्रांनो बघा, तुम्ही आज लोक 60-65 वर्षाची लोक याला आपल्या लाफ्टरला जातात. म्हणजे हसण्याचे जे क्लासेस असतात बागेमध्ये, नाही का, हसत असतात वगैरे, पण ते नॅचरल हसून असतं. ते
कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल हसणं याच्यामध्ये हे येत नाही. तर ज्यावेळी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने खरोखर रीतीने मनापासून हसाल आणि सुखी राहाल. आता बघा, सुखी राहाल म्हणजे काय, की समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी ह्याच्या मागे गेलो, मी त्याच्या मागे गेलो. हा माणूस आयुष्यात कधीही सुखी समाधानी राहू शकत नाही. म्हणून तुमचं जे समाधान आहे, जे सुख आहे, ते तुम्ही नॅचरल पद्धतीने चालू द्या आणि हॅप्पी राहा, सतत हॅप्पी राहा, आनंदी राहा, हसत राहा. बेंबीच्या देठापासून तुम्ही खळखळून हसले, तुमचे पूर्ण आजार बरे होतात. ब्रेनमध्ये डोपामाइनचं सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळं एवढं शरीर उत्तेजित होतं, बऱ्याच काही गोष्टी म्हणजे तुमचे आजार हे निघून जातात. म्हणजे आता आपण तिसरं गोष्ट पाहणार आहे, जी म्हणजे आपलं शरीर जे आहे ते 1 ते 14 एन्व्हायरमेंट मध्ये बनलेलं आहे. म्हणजे जो पीएच असतो, पीएच आपण ज्याच्यामध्ये पाणी वगैरेचं जे घरामध्ये असतं आपण पाणीचं चेक करतो पीएच, तो 1 ते 14 मध्ये सेंट्रलाइज 7 पकडला जातो, ज्याला अल्केलाईन म्हटलं जातं. जर पाण्याचा जो पीएच आहे तो आहे 7.5 किंवा 7.7, तर तो शरीरासाठी एकदम उत्तम असतो. पण त्याच जर पाण्यामध्ये तुम्ही जर सोडा किंवा कोका कोला मिक्स केला तर त्याचा पीएच होतो फक्त 2. आणि ज्यावेळी तुमच्या शरीर हे अल्कलाईन असतं त्यावेळी ते संपूर्ण हेल्दी असतं आणि त्याला ते आपोआप ऑटोमॅटिक हिलिंग करतं. आता जर 7च्या खाली असेल तर ते असतं ऍसिडिक म्हणजे आम्लयुक्त, आणि 7च्या पुढे असेल तर ते असतं क्षारीय. त्याच्यामुळं मित्रांनो कसं आहे, तुम्ही गुगलवरती जाऊन शोधू शकता. आता पाण्याचा पीएच किती आहे, 7.5च्या पुढे जातो. किंवा फ्रूट मध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं. आता पिझ्झा बर्गर वगैरे काय की शून्य पाणी असतं, त्याच्यामध्ये पाणी हा अजिबात प्रकार नसतो. म्हणजे तुम्ही ते जर खाल्लं तर ते तुमच्या शरीराला अपायकारकच आहे आणि शिवाय त्याच्यामुळे आजारही वाढतात. त्यापेक्षा तुम्ही जर फळं खाल्ली किंवा तुमच्या घरी आणली तर त्याच्यामुळे तुमच्या शरीराचा पीएच सुद्धा वाढतो आणि तुमची निगेटिव्हिटी सुद्धा पूर्ण संपून जाते. की जी माइंडमध्ये निगेटिव्हिटी असते ती पूर्ण संपून जाते आणि शरीर तुमचं तुमची बॉडी कव्हर करायला सुरुवात करते या ठिकाणी. आता मित्रांनो काय होतं, 99 जे पर्सेंट लोक आहे म्हणजे 99 सायकोसिमॅटिक या गोष्टीमुळं खूप विचार करतात. म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये खूप निगेटिव्हिटी पण साठलेली असतील, त्याच्यामुळे त्यांना नको ते आजार होतात. या सायको म्हणजे त्यांची विचार करण्याची वृत्तीच एकदम नेगेटिव्ह होत असते, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना ते आजार येत असतात आणि ते मग एकदा आल्यानंतर 5-10 वर्ष तर ते राहतातच राहतात. आणि काही व्यक्तींच्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काही व्यक्तींच्या बाबतीत म्हणजे ज्यांना असे क्रोनिक डिसीज झालेले आहेत, म्हणजे एकदम गंभीर आजार झालेले आहेत. की आता बघा तुम्हाला सांगतो लिव्हरच्या बाबतीत सुद्धा बघा, लिव्हर असं एक शरीरामध्ये ऑर्गन आहे की जे स्वतःला फिट करतं त्या ठिकाणी. आता लिव्हर जर फॅटी असेल तर फॅटीतून फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, त्याच्यानंतर मग तो फायब्रोसिस मध्ये जातो, त्याच्यानंतर तो सिरोसिस मध्ये जातो. पण सिरोसिस मध्ये सुद्धा जाणारी लोक ही 20 वर्ष जगतात. पण त्यांचं जगण्याची सिस्टीम कशी आहे की तुम्ही कुठलाही आजार झालाय आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आता की अशा अशा पद्धतीने तुम्ही राहा किंवा मग तुमचं असं होईल तसं होईल, तुम्ही या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही आनंदी राहा, तुमचं मन रमवा, तुम्ही दिवसभर कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आजार आहे की नाही. आता बऱ्याच लोकांच्या बाबतीत कॅन्सरचे सुद्धा असे काही काही पेशंट आहेत की ते सुद्धा कित्येक वर्ष जगलेली आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांकित व्यक्तीचा सुद्धा उल्लेख आहे. तर ज्यावेळी आता लिव्हर सारखे आजार सुद्धा जरी म्हटलं तरी ते काय असतं की त्यांना थांबून किंवा आपल्या माइंड पॉवरने किंवा विल पॉवरने आपण त्याला स्ट्रॉंग करू शकतो. तर त्याच्यासाठी काय की तुमचं जीवन हे माइंड एकदम प्युअर हेल्दी हेल्दी ठेवायचं, एकदम कुठलाही निगेटिव्ह किंवा सायको असा कुठलाही विचार करायचा नाही या ठिकाणी. किंवा मला हे झालंय मग मी तेच धरून बसणार. कारण काय होतं बऱ्याच वेळा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं हायपोकॉन्ड्रिया म्हणजे काय होतं की याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जो आजार झालेला आहे तो आजारच तुम्हाला जखडून धरतो तुमच्या ब्रेनमध्ये वारंवार वारंवार. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या नर्व्स आहेत ते 6 ट्रिलियन जवळजवळ आहेत, म्हणजे आणि बिलियन मध्ये नर्व्ह सिस्टीम आपल्या मेंदूमध्ये असतात. तर त्यांचं काय होतं, ऍट अ टाइम आपण ज्यावेळेस विचार करतो एखाद्या गोष्टीचा निगेटिव्ह पॉवरफुली, त्यावेळेस त्याचा तो शरीरावर पूर्ण इफेक्ट होत असतो. मग ते काय होतं, तुम्ही जर 10-20 वर्ष जगणार असाल तर हाताने तुम्ही 1-2 वर्षावरती येता. त्याच्यामुळे जे झालंय, जो आजार झालाय त्याला तुम्ही न भीता कुठल्याही गोष्टीला भ्यायचं नाही त्या ठिकाणी. मी जे सांगितलं तुम्हाला
समरी म्हणून सांगतो, माइंड हिलिंग पॉवर, जे तुम्हाला मी पहिलं उदाहरण सांगितलं. दुसरं काय सांगितलं की लाईफमध्ये हॅपीनेसने जगा. काही असू द्या, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने व्यवस्थित जगा. फिरायला जा, काय एन्जॉय करायचं ते करा, मला काही झालं नाही असं समजून चला. तुमची जे काही गोळ्या औषध असतील वेळेवर घ्या, किंवा काय तुम्हाला व्यायाम वगैरे काय काय गोष्टी करायच्या असतील तेही तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला जे पीएच सांगितलं अल्केलाईनचं, म्हणजे तुम्हाला 7.5 च्या पुढे तुम्ही गुगलवरती जरी गेला, तिथे जरी पाहिलं की कुठल्या कुठल्या फ्रुट्समध्ये किंवा कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये किंवा काय काय आपण वॉटरयुक्त, म्हणजे आपण ज्याला फक्त म्हणतो नाही का जल, तर द्रवरूपी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. आणि बिलकुल तुम्ही कुठल्याही गोष्टीत मन रमवा, फक्त तो तुम्हाला हा आजार आहे हे डोक्यात धरू नका. आज शहरात भरपूर लोकांना आजार असतात सर्रास. आज 90% लोक डायबेटिकचे पेशंट आहेत, बीपीचे पेशंट आहेत, बऱ्याच प्रकारचे आजार प्रत्येक व्यक्तीला आहेत. कुणीही कुणाला शेअर करत नाही, तुम्हीही शेअर करत बसू नका, कारण शेअर केल्याने काहीतरी आजार त्यांच्याकडे जाणार नाही. पर्यायाने काय होईल की ते रिफ्लेक्शन होऊन तुमच्या मेंदूची जी निगेटिव्हिटी आहे ती वाढेल आणि त्याचा त्रास तुमच्या शरीराला होईल. कारण तेच आपण जे मेंदूमध्ये टाकतो त्याचं सिक्रेशन आपली बॉडी करून आपल्या बॉडीमध्ये ते भरून 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 मग तो आजार आपल्याला त्रास द्यायला लागतो. त्या आजारामध्ये माणूस बऱ्याच वेळा मग जीव गमावून बसतो. आता काही लोक असे असतात बघा, काही लोकांचा जर एखादा रिपोर्ट चुकीचा आला, त्याला कळलंच नाही, आता तोच जर रिपोर्ट घेऊन बसला तर तो काय होतो, तो फ्रस्ट्रेट होतो आणि कालांतराने त्याचा मृत्यू झाल्यानंतर असं लक्षात येतं की त्याला आजारच नव्हता. मग तो कशाने मेला, तर तो घाबरून मेला, फक्त ह्या आजारांना घाबरून मेला. तर त्याच्यामुळे मित्रांनो, घाबरून जायचं नाही. आपलं आयुष्य एकदम हॅपी, आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि त्याला आणखी सुंदर करायचंय असं ठरवून रोजच्या जीवनात नवनवीन बाबतीत काही असेल, काही घडेल, वाचन असेल, काही करा, कुठल्याही ऍक्टिव्हिटीज करा, समाज कार्यालयाच्या ऍक्टिव्हिटी करा किंवा काही करा, कुठेही मन रमवा, पण सदैव हॅपी राहा. कारण लाफ्टर इज अ व्हेरी पॉवरफुल फॉर लाईफ. तुमच्या हसणं म्हणजे हे तुमचं आयुष्य आहे. तुम्ही जर तेच जर असं दुःख पांघरून बसला तर त्याचं खूप वेगळा आणि वाईट परिणाम हा शरीरावरती होतो. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट मध्ये लिहायचंय. आवडला असेल तर शेअर पण करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.